उधरोणी ते केसरी विजयी झाला कपी केसरी एरी राहुली गगनांतरी मधुर स्वरी अनुवादे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपेने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमजी ज्ञानेश्वरा करुण करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी कथा परिषद रामायण पूर्वज उद्धरती जाण पूर्वजाचे नवलकुन उद्धरती संपूर्ण त्रिजगती अशी रामकथा घोडे अतिशी अकोली श्रीरामनगर ह्या ठिकाणी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आहे अतिशय दिव्य आणि भव्य आणि अप्सराचा असणारा उद्धार झाला आणि हनुमंताला सांगितलं अरे हनुमंता तो काळनिमी आहे कपटी असणारा आणि दुष्ट आहे बरं का असं सांगितलेलं आहे तुझ्या उपकारानु म्हणता कायम्या उतराई व्हाव्याता काही नवित तत्वता सावधानता परिसावे अप्सरा म्हणते हनुमंता तू माझा उद्धार केलेला आहेस बरं का तू राम भक्त आहेस काहीतरी परतफेड करण्याकरता मी तुला सांगणार आहे दोन गोष्टी ऐक म्हणून आले तू दगदाटुगा वीर होशी कळी काळा ते दृष्टी आणशी त्याही परिणाम स्मरणेची आरणेची दुर्लत अरे हनुमंता तू कसा आहेस राम भक्त आहेस अखंड तुझ्या मुखामध्ये श्रीराम जय राम श्रीराम जय राम असा भजन करणार आहेस म्हणून तुझ्या पशी बरं का विजय वरती बरं का राम नाम स्मरणा पुढे विघ्न कायचे बापुढे आचार्य देखील वाडे कोणे तुझ पुढे सांगे ना जो राम राम स्मरण करतो ना त्याच्या पशी विघ्न म्हणजे बापुडे कसं नामाच्या चिंतनी 12 वाटी प्रतिघ्नी कारण नाम धारकापाशी विघ्नच नाच राहत नाही बरं का तू तर केवळ राम भक्त आहेस असे म्हणून आले तू भावार्थीस राम भक्त नेनसी कपटाची मात निष्कपट तू कपिनाथ राम देखत सर्वत्र तू राम भक्त असल्यामुळं पुढचा कोण आहे साधू आहे का कपटी आहे का लबाड आहे तू बघनास अरे ते पुढचा जे तू साधू म्हणतोस ना केवळ ती कपटाची मूर्ती कपटाची तो राक्षस आहे राक्षस अशी म्हणून आले विनवितासे मी तुझ प्रतिसावध ऐक्य कपे पती केवळ कपटाची कपट मूर्ती तो राक्षस चित्ती मानावा अप्सरा बोलाले हनुमंता तो म्हणजे कपटी आहे राक्षस राजा रावणाचा सहकारी आहे त्याला असणार तू असणारा मारायचं त्याला जिवंत ठेवायचं नाही बरं का तुला मी राम भक्त आहे म्हणून सांगायले अशी ती अप्सरा बोलून आले तू रामाचा निज भक्त स्वामी कार्यालागी उदक अति संकटी दूर पंत क्रमोनी येत आलाशी अप्सरा बोलणारे हनुमंता तू एक राम भक्त आहेस आणि मी काय करत फार तू लांबून आलेला आहेस आणि लांबून येऊन बरं का काय केलास तुला असणार गमवण्या करता हा कानिमी उभा टाकलेला आहे ज्याशी मनती परम साधू तो हा कपटी मामनु जान राक्षस दुर्बुद्ध तोच छळवादू करवाला अप्सरा म्हणते हनुमंता ज्याला तू साधू म्हणतोस ज्याला संत म्हणतोस तो केवळ असणारा राक्षस आहे तुला गमवण्या करत नाही करता तुला इथं उशीर होण्याकरता तुला इथं गमित आहे बरं का त्याच्यावर विश्वास ठेवणं अशी म्हणते रावणाचा परमाप्त प्रतिज्ञा करून येत ठाकून आला द्रोण पर्वत छळणार तर तुझ लागी अप्सरा म्हणते हनुमंता तो म्हणजे केवळ कपटाची मूर्ती आहे रावणापाशी प्रतिज्ञा करून आलेला आहे
कारण हनुमंताला गमितो आणि सूर्य उगवल्यास रामाचं कार्य नसतं ह्याच्याकरता तुला अहवाल दाखवत आहे. हा काळ नेमी राक्षस ब्रह्मांड रूपे तापस धरोनी आला तापस वेजाती दुर्दच महापापी. अप्सरा म्हणते हनुमंता तो म्हणजे राक्षस आहे. त्यानं काय झालंय साधूचा वेश घेतला, गळ्यात माळा घातल्या, कपाळाला गंध लावला आणि श्रीराम जय राम लटक असणारा भजन करतो. तो केवळ वाचणारा ढोंगी ब्रिका ढोंगी असं म्हणू लागले. जणे याचा विश्वास धरीसी चरण करी लक्षणार्धेसी शरदयाची मिराशी बहुमायेसी जाण तू. काय बोलाले हनुमंत त्याचा विश्वास धरू नको.